आतमध्ये आघाडीचे दोन फलंदाज उतरलेत. प्रमोद वैते आणि संतोष साळुंखे सलामीची जोडी आपण पाहतो. यश वॉरियर्स या टीम कडून सातत्याने पहिल्या सामन्यामध्ये दृश्य वेगळं होतं. दुसऱ्या सामन्यापासून ही सलामीची जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. अक्षय घाणेकर बॉलिंग ट्रॅक वरती P1 चं पहिलं षटक. मॅचला होते सुरुवात. अगोदर जागा बनवली होती. बरोबर ती बॅट वरती आलेला नाहीये हा बॉल. बॉलच्या पिचिंग पर्यंत आले, तिथून फटका खेळायचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्ट नाही झाला. थांबवलं. पहिल्या बॉल वरती चांगला चेंडू अक्षय घाणेकरचा आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती झाली. हा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कॉलिंग झालंय चांगलं, पकडलाय हा झेल आणि संपवलाय प्रमोद वैतीचा खेळ. एकही धाव न बनवता ऐकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर निघालेत. आयकॉनिक खेळी सादर करावी लागणार होती, परंतु पहिल्या बॉल वरती आत्मविश्वास दाखवला. जिथे धाव होती ती धाव थांबवली आणि दुसऱ्याच बॉल वरती मोठ्या फटक्यासाठी गेले आणि आपली विकेट गमावून बसले. महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर. पहिल्या विकेटचं पतन झालंय. भरपूर चांगला खेळ करावा लागणार आहे. या मॅच मध्ये फुलटॉस बॉल होता, पायामध्ये होता. रोहनने दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला. लेग बायची एक सिंगल या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल अगोदरच मोठ्या फटक्यासाठी तयार राहायचं होतं खेळाडूने, परंतु तितका तयार नव्हता रोहन मोडक. पूर्णपणे बॉलला येऊन दिलं. शेवटी दिशा द्यायची होती, परंतु बॉल तोपर्यंत निघून गेला प्रचंड वेगाने. धीम्या गतीचा हा बॉल होता. सरळ दिशेत बॅट स्विंग अगदी तेज आणि तर्रार होते, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. चेंडू सुरक्षित यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तिथे विजय गालवेला आपण पाहतोय. सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन असो, मोरणा क्रिकेट असोसिएशन असो, दोन्ही क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूची एक वेगळी छाप आहे, वेगळी ओळख आहे. क्षेत्ररक्षण असो, बॅटिंग, बॉलिंग तिन्ही फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करतो. आजची रात्र महत्वाची आहेत. काही क्षण या स्पर्धेचे भरपूर महत्वाचे आहेत. फटका फासलाय. बॉल हवेमध्ये. प्रसाद माने बॉल खाली आला आणि सांगतोय मी ही झेल पकडू शकतो. आवाज दिला, कॉलिंग चांगलं झालं आणि ही झेल इथे पकडली गेली. अगदी स्वस्तामध्ये रोहन मोडक देखील मैदानाच्या बाहेर चाललाय. धावा बनवायच्या होत्या या मॅच मध्ये. प्रत्येक खेळाडूला संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलून घेऊन फलंदाजी करावी लागणार आहे, कारण की या सामन्यामध्ये एक मोठा धावफलक तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो, कारण की समोर तितक्याच ताकदीचा बलाढ्य संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. टीम वैभव स्मृती. इतिहास राहिला या संघाचा वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये. प्रत्येक वर्षी हा संघ पारितोषिकामध्ये राहिलाय. स्वतः संघ मालक आता आले बॅटिंग साठी. नक्कीच मानस त्यांच्या मनामध्ये 100% असणार आहे. ही मॅच कशा पद्धतीने या सामन्यामध्ये बॅटिंग करतील, संघाची जबाबदारी आता स्वतःनीच खांद्यावरती उचलून घेतली आहे. धागे दोरे इथून पुढे या सामन्याचे तुम्हाला सांभाळावे लागणार आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, एक सिंगल.
फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, दूरवरून आले होते परंतु बॉल पर्यंत पोहोचू नाही शकले. शेवटी सावरलंय. सीमारेषेच्या इंचभर आतमध्ये तळमळ चालू होते, तिथून बॉलला उचलून फेकलं. शुभम साळुंके होता तिथे. गफलत झाली चेंडूला जज करत असताना, घाई भरपूर झाली. थोडासा दबाव तंत्र फलंदाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चार धावा धावफलकावरती, 2 गडी गमावले यश वॉरियर्स या टीमने. नॉकआउट सामन्यांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची कामगिरी करून चालणार नाहीये. सुरुवातीपासून हा संघ चर्चेमध्ये राहिलाय, यश वॉरियर्स टीम. आणि भारताने अक्षरशः वेस्ट इंडिजला धूळ चाखवली, दाखवून दिलं की काय आहे भारत. आणि भारत सामना विजयी झाले. आणि आपला भारतीय संघ आता क्वालिफाय झालाय T20 वर्ल्ड कप. या वर्षी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याच भारतामध्ये तो कप राहावा. चला फास्ट खेळा, लगेच मॅच चालू करा. उशीर झाल्याने आपण 1 षटक कमी खेळवतोय. 4 षटकांचा हा सामना आहे. राहुल दादा थोडं फास्ट खेळायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय, क्षेत्ररक्षक आता पसरले. संतोष साळुंके ऑन स्ट्राइक. हो, आडव्या बॅटने खेळायचा होता. हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. ओमकारचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, भरपूर चांगला. एक कमी वयाचा खेळाडू ज्यावेळेस एक मोठ्या लीग स्पर्धेमध्ये आपला खेळ सादर करत असताना कोणत्याही पद्धतीचा दबाव किंवा कोणत्याही पद्धतीचा प्रेशर त्याच्यावरती नसताना अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचं काम तो करतोय. पहिला चेंडू मोठ्या फलंदाजाविरुद्ध अप्रतिम हाताळलाय. आता गती कमी होती, गती परिवर्तन केलं. या अगोदरच्या बॉल वरती वेग भरपूर होता परंतु या बॉल वरती वेग पाहायला मिळाला नाही. म्हणजेच काय, गोलंदाजीमध्ये सध्या व्हेरिएशन चालू आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर काटे बदलतोय, वळण घेतोय, गिरकी घेतोय, फिरकी घेतोय. जागेवरती थांबवलं. पहिल्या 2 बॉल वरती ओमकारने एका मोठ्या नामांकित फलंदाजाला, ज्याने या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये चांगले बॅटिंग करत असताना यश वॉरियर्स संघाला विजय मिळवून दिलाय. परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली बॅटिंग होत नाहीये. 4 षटकांची मॅच आहे. चांगला धावफलक तुम्हाला बनवावाच लागणार आहे. धीम्या गतीच्या बॉल वरती मोठा प्रहार करायचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. आता नाही, ओमकार कच्च्या गुरुचा चेला नाहीये. संतोष साळुंके सारख्या मोठ्या फलंदाजाला खेळपट्टीवरती नाचवण्याचं काम तो करतोय. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवत असताना पूर्णपणे थांबवलंय. शपथ झाले, जागा बनवलीये. सोडून द्यायचं होतं या बॉलला. काय घडलंय, काय बिघडलंय. आता चले जावचा इशारा केलाय. पुढचं दार झाकला आणि मागच्या दाराने चोरी नाही तर दरोडा पडला. महत्वाचा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर चाललाय. संतोष साळुंके बॅक टू द डगआउट. मॅच थोडीशी संकटामध्ये अडकले, अडचणीमध्ये अडकले. जो इथून बाहेर काढेल ना, त्याचं नाव नेहमी चर्चेत राहणार आहे. विक्की चोरगे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. भरपूर साऱ्या आशा आणि भरपूर साऱ्या अपेक्षा याच खेळाडूवरती आता अवलंबून आहेत. याला जागेद्वारे सांभाळावे लागणार आहे, चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. शपथ झाल्या, जागा चांगली बनवली. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. ओमकार, चेंडू सापडणार नाहीये. अक्षरशः फलंदाजांच्या डोळ्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभारलंय. मेडन ओव्हर होणार की काय या स्पर्धेमधली पहिली. लगातारचे 5 बॉल निर्धाव आलेत. शेवटचा बॉल कशा पद्धतीने फेकेल
फटका फसलाय नाही, थांबले क्षेत्ररक्षक अक्षय घाणेकरने टप्प्याची वाट पाहिली आहे, संयम बाळगला, धावचीची संधी आहे तिथे, फलंदाज इथे काय होतंय, फलंदाज होतील, एक शॉट आहे, फलंदाज प्रवीण साळुंके यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. मेडन ओव्हर या स्पर्धेमधली पहिली आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या ओमकार साठी वाजू द्यात. अतिशय 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 कमी वयाचा हा खेळाडू ज्या वेळेस मोठ्या स्पर्धकांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करायला लागला, अक्षरशः नाचवलं खेळपट्टीवरती, एकही धाव न देता महत्वपूर्ण विकेट ज्याने माघारी पाठवल्या तो सिद्धेश्वर 11 डावरी संघाचा ओमकार ठरला या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज ज्याने निर्धाव षटक हाताळलंय. चारच्या घरामध्ये धावफलक, 4 धावा धावफलकावरती. छत्रपती रुची रायडर्स संघ एका वेगळ्या तालामध्ये चालू आहे सध्या. एका वेगळ्याच रंगामध्ये छत्रपती रुची रायडर्स संघ सध्याच्या घडीला आपल्याला जरूर पाहायला मिळतो. अजय शिंदे, सागर पवार असे अनेक नामांकित खेळाडू त्या संघामध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत. यावेळेस दिशा दिली आहे, ज्या बाजूने चेंडूला हाताळलं त्याच बाजूला सरकवलंय. अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होता डीप पॉइंटला, तिथून उचलून फेकी करेपर्यंत या बॉल वरती मिळवल्या 2 धावा. 2 ने धावफलक पुढे सरकला, 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 प्रसाद माने बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम आहे, खेचलाय, ताकद आपल्याला पाहायला मिळालं. पिक केलं बॉलला, पिकअप स्ट्रोक, डीप मिड विकेटला बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. विशाल साळुंकेच्या बॅट मधून या इनिंग मधला पहिला षटकार आलाय. 12च्या घरामध्ये धावफलक. आता विशाल सांगतोय मॅच अजून संपली नाहीये, कारण की मी अजून बाकी आहे. पहिल्याच बॉलवर 2 धावा त्याने मिळवल्या आणि दुसऱ्याच बॉल वरती हा षटकार लगवलाय. आत्मविश्वास वाढलेला दिसतोय फलंदाजाचा. हो बॅटची ज्या वेळेस काय घडले, मोठ्या फटक्यासाठी गेला विशाल आणि विकेट गमावून बसला. यष्ट्यांच्या पाठीमागे विजय गालवे चांगलं काम करतोय, भरपूर चांगलं यष्टी रक्षण, भरपूर चांगली झेल. संपूर्ण संघ ज्यावेळेस विकेट जाते एकत्र येतोय, प्रत्येक जण प्रत्येकाचा अनुभव वाटतोय, प्रत्येक जण कानमंत्र देतोय, अनुभव शेअर केला जातोय. कारण की प्रत्येक खेळाडू या संघामधला अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलाय आणि तोच अनुभव इथे वाटला जातोय. अतुल मोडक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. ओव्हर नंबर 3. यावेळेस नाही, डोळ्यासमोरून बॉल निघून गेलाय. भरपूर चांगला टप्पा, अगदी योग्य दिशेवरती प्रसाद माने चेंडू हाताळतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत वैभव स्मृती या टीम साठी त्याची राहिली आहे. फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर वरून येतोय. श्रवण चांगला झेल इथे पकडलाय. रनिंग कॅच आपल्याला बघायला मिळाली. वैभव स्मृती संघाचा चॉईस खेळाडू श्रवण कदमच्या माध्यमातून पकडली ही कॅच. अतुल मोडक देखील मैदानाच्या बाहेर हताश, निराश, अगदी जड मनाच्या अंतकरणाने, जड पावलाने मैदानाच्या बाहेर जातोय. कारण की संघाची एक जबाबदारी जी आपल्याला सांभाळायची आहे ती जास्त वेळ आपण सांभाळू शकत नाहीये. इथपर्यंत तुम्ही एकतर्फी सामने जिंकत जरूर आलात, परंतु तुम्हाला या सामन्यांमध्ये तुमचा खरा खेळ दाखवायचा होता.
तुम्ही या अगोदरच्या सामन्यामध्ये काय केलं ते महत्वाचं आहेच, परंतु या सामन्यामध्ये तुम्ही काय करणार आहात ते भरपूर महत्वाचं आहे. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठा फटका खेळायचा होता. पहिल्याच बॉल वरती जसा आला तसा मात्र मोठ्या फटक्यासाठी गेला हा खेळाडू. ही विजय गालवेची चालाकी आपण पाहतोय. विक्कीची नजर कुठेतरी खाली होती, फटकन हिट केला कारण की 2 विकेट अजून महत्वाचा बाकी आहे. विकी अजून मैदानाच्या आतमध्ये. भरपूर साऱ्या अपेक्षा विकी कडून आता टीमला असणार आहेत. चॉईस खेळाडू आहे संघाचा, यश वॉरियर्स टीमचा. 12च्या घरामध्ये धावफलक 3 षटकांच्या नंतर 12 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी श्रवण आलाय आणि श्रवण विरुद्ध आता विकीला बॅटिंग करायची आहे. वैभव स्मृती संघाचा चॉईस खेळाडू श्रवण आहे आणि यश वॉरियर्स संघाचा चॉईस खेळाडू विकी आहे. 2 खेळाडू आता आमने सामने आपल्याला खेळताना पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या संघ मालकीने आपला सर्वाधिक आवडता खेळाडू निवडलाय. प्रवीणजी साळुंके यांनी मात्र निवडलं विकीला आणि जिवलग मित्र परिवाराने निवडलंय श्रवणला. आता या 2 खेळाडूंमध्ये कशा पद्धतीने चुरस निर्माण होईल आणि कशा पद्धतीने बॅटिंग बॉलिंग होईल याच्यावरती सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॅकफुटला गेला होता विकी, जागा बनवली आहे. बॉलला खेळून काढले, फटका भरपूर चांगला परंतु जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळेल या बॉल वरती. 13च्या घरामध्ये धावफलक. त्याचबरोबर उमेश दत्ता कोळेकर आणि त्यांचे साथी मित्र यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभागमन झाले. अजय कोळेकर देखील आहे. तुम्हा सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. श्रवणचा हा बॉल विकीसाठी पुढे सरसवून खेळायचा होता. समोरच्या दिशेत फटका तर चांगला खेळलेत. ओमकार गेला, बॅकअप आहे नाही, त्याच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. स्टेट हिटला विकी सोरगेच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहिला. चांगला फटका. 4 धावफलक पुढे सरकला आणि जाऊन पोहोचला 17च्या घरामध्ये. परंतु सामना भले लो स्कोरिंग सध्या आपल्याला दिसतोय परंतु यश वॉरियर्स संघाची गोलंदाजी देखील तितकीच तिखट आहे. कमी धावांचे सामने अक्षरशः निर्णायक राहतात. सरळ बॅटने खेळले, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे नयन आहे तैनात, नाही चुकी करणार नयन. जेसीसी नाटोशी संघाचा हा खेळाडू भरपूर चांगला झेल त्याच्या माध्यमातून टिपला. विकी आता मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. भरपूर नाराज असणार आहे विकी. विकी कडून ज्या संघाला अपेक्षा होत्या त्यामधूनच विकी खेळ करत असताना भरपूर कमी राहिलाय. हवा असा खेळ नाही करू शकलाय आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये. वाल्मिकी 11 पानेरी संघाचा हा खेळाडू आणि त्याच्यासाठी देखील पारितोषिक आहे. प्रति षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आदरणीय महेश दादा साळुंके मॅगी यांच्याकडून. संघाला धावांची गरज देखील तितकीच आहे. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा जर का विचार केला तर 3 मध्ये 18 देखील होतात. नाही, हा बॉल भरपूर वेगाने होता समजलाच नाहीये. वेगाला प्रत्युत्तर नाही देऊ शकला किशोर. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 बॉलचा खेळ बाकी उर्वरित पहिल्या डावामध्ये. नाही, बॅटची इनर एज. चेंडू तिथेच कॉपिंग क्रीजच्या बाजूला रेंगाळतोय. यष्टीरक्षक वेगाने आले. एकच धाव एका धावेवरती थांबवले. शेवटचा बॉल आहे. आता महत्वाचा टार्गेट इथे सेट होणार आहेत. 17च्या घरामध्ये धावफलक. 7 गडी आतापर्यंत गमावलेत आणि शेवटचा बॉल आहे. शमस वासेन 18च्या घरामध्ये धावफलक. 18 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल श्रवणचा गणेश साठी. गणेशने मात्र बॅकफुटला जाऊन दिशा दिली आहे. चांगली फिल्डिंग तिथे झाली आहे. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न यशने फेकी केली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे झालाय आणि दुसरी धाव तिथे पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न देखील इथे झालाय परंतु तिसरी धाव इथे पूर्ण नाही होणार. 2 धावा शेवटच्या बॉल वरती मिळाल्या. 20 धावा धावफलकावरती आणि 21 धावांचं टार्गेट इथून पुढे सेट झालंय. वैभव स्मृती टीमला बनवायचे आहेत 21 धावा. चेंडू असणार आहेत त्यांच्याकडे 24.
यानंतरचा होणारा सामना साईशा 11 विपक्ष छत्रपती रुची रायडर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. नितीन दादा मोरे या आपल्या शुभ हस्ते टॉस आपण इथे करूया. चला फास्ट, चला वेळ घेऊ नका प्लीज. वेळेचं बंधन करायचं, भरपूर वेळ झाला, अजून फायनल आपल्याला कंप्लीट करायची आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये हे लक्षात घ्या. या छत्रपती रुची रायडर्स विपक्ष साईशा 11 दोन्ही टीम पुढील सामना आणि त्या सामन्याचा आपण करूया टॉस. चला टॉस इथे आपण करतोय. कॉल कोणाचा असेल? छत्रपती रुची रायडर्स संघाचा असेल कॉल. स्विंग द कॉइन, छापा आहे कॉल आणि काटा आलाय. साईशा 11 संघ नाणेपैकी जिंकलाय आणि निर्णय तुमचा काय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय तुम्हाला करायचे. बॅटिंग खूप साऱ्या शुभेच्छा, जास्त वेळ घेणार नाही. विजयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नॉकआउट सामने आहेत. या सामन्यामध्ये कशा पद्धतीने खेळ करतील दोन्ही संघ हे देखील पाहणं तितकंच रंजक असणार आहे. 24 बॉल मध्ये 21 करायचे. टीम वैभव स्मूर्ती. चला लगेच मॅच आपण इथे चालू करूया. 18 बॉल 24 चेंडू आणि 21 ची गरज. कशा पद्धतीने हे समीकरण दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना रोखणार का यशवरी संघ आणि बॅटिंग करत असताना ठोकणार का वैभव स्मृती संघ? चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल काय? चुरस या सामन्यामध्ये जमेल काय? काटाकीर लढत प्रत्येक प्रेक्षकाला आवडेल अशी होईल काय? जाऊयात मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावामध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अक्षय घाणेकर आयकॉन खेळाडू आणि विजय गालवे. विकी चोरगे P1 मध्ये पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने बॉलिंग करेल, कशा पद्धतीने चेंडू हाताळेल, प्रत्येकाचं लक्ष या सामन्याकडे वेधलंय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती एक सिंगल मिळाली. भरपूर वेग होता या बॉल वरती. माननीय आदरणीय चंद्रकांतजी मातने साहेब यांच्याकडून सलगच्या 3 चौकारास, सलगच्या 3 षटकारास 5000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. दोन्ही फलंदाजांनी याची नोंद घ्या आणि या पारितोषिकाचा लाभ देखील तुम्ही घ्या, कारण की पारितोषिक या सामन्यामध्ये भरपूर महत्वाचा आहे आणि ते लगावलं गेलंय.
हो, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. भरपूर वेगाने फेकला होता विक्कीने हा बॉल, त्याला सन्मान दिलाय अक्षय घाणेकरने. विक्कीला कमाल करायची भरपूर गरज आहे. कमालीची गोलंदाजी करावी लागणार आहे विक्की सोरगेला. धावा रोखणं भरपूर महत्वाचा असणार आहे आणि त्याच पद्धतीने अगदी बिनदबावी फलंदाजी जी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रत्येक बॉल वरती सिंगल येते, हरकत नाहीये. प्रत्येक बॉल वरती जरी एक धाव आली तरी सुद्धा सामना तुम्ही अगदी आरामामध्ये जिंकू शकता. असा सामना दोन्ही फलंदाजांना चांगला समजलाय, परंतु चुरस निर्माण करावी लागेल गोलंदाजांना. फटका हवेमध्ये अप्रतिम आहे. काय बॅट्समिंग आणि तेज थरार होती, परंतु उंची मिळाली, लांबी नाही मिळाली. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. प्रमोद वैती त्यांच्या माध्यमातून जसा सत्काराचा नारळ स्वीकारावा तसा हा झेल स्वीकारलाय. अप्रतिम दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या विकेटचं पतन झालंय, पहिला गडी बाद होतोय. महत्वाचा खेळाडू विजय गालवे मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रवण कदम, चॉईस खेळाडू. वैभव स्मृती संघाचा कशा पद्धतीने बॅटिंग करेल, पुन्हा एकदा याच दोघांमध्ये बॅटर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. अगोदरच्या डावामध्ये श्रवण गोलंदाजी करत असताना विक्कीला मात्र मैदानाच्या बाहेर जरूर पाठवलं. आता विक्की गोलंदाजी करतोय आणि श्रवण बॅटिंग साठी आलाय. चॉईस वर्सेस चॉईस, बेस्ट वर्सेस बेस्ट जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळते. कशा पद्धतीने कमबॅक करेल विक्की जोरगे, का त्याच हिमतीने फलंदाजी देखील होईल जशी गोलंदाजी झाली श्रवणची. दिशा दिली आहे. भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या चेंडूला सन्मान देताना श्रवणला आपण पाहिलं. नवोदित खेळाडू आहे, एक युवा खेळाडू आहे. नाईट टुर्नामेंटचा इतका अनुभव माझ्या अभ्यासानुसार त्याला नाहीये, कारण की सुरुवात आहे त्याची आणि सुरुवात श्रवणने अगदी दमदार केली आहे. अजून भरपूर वर्ष त्याला क्रिकेट खेळायचं आहे आणि भवानी नगरचं एक उभरता सितारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते सध्याच्या घडीला. शपथ झाला. आडव्या बॅटने खेळायचा होता, नाही. विकीने वेरिएशन केलंय, गती कमी केली आहे. गती परिवर्तन, कमी गतीचा बॉल आता श्रवणच्या बाजूने गेला. श्रवण आधीच मोठ्या फाटक्यासाठी तयार होता. बॅट थोडीशी अगोदर स्विंग झाली आणि बॉल शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल भरपूर चांगलं थांबवलंय. शेवटच्या बॉल वरती कशा पद्धतीने गोलंदाजी करतील विक्की जोरगे. आडव्या बॅटने चाबूक स्ट्रोक चापट मारली आहे बॉल वरती. क्षेत्ररक्षक डीप वरून येतील. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, नाही. दुसरी धाव मिळणार नाही. अगदी वेगाने फेकी झाली योग्य दिशेला, गोलंदाजाच्या दिशेला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4. एक गडी गमावला वैभव स्मृती या संघाने. अठरा मध्ये 17 बनवायचे. चुरस या सामन्यामध्ये जरूर निर्माण झाली आहे.
भरपूर महत्वाचा सामना आहे, भरपूर महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच. हो, बॅटची खालची गडा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी झाली, वेग भरपूर होता. प्रत्येक खेळाडू आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न करतायत. सरळ बॅटने देखील या मैदानावरती धावा येत आहेत. अक्रॉस बॅट देखील चांगल्या धावा येतात, परंतु प्रत्येक जण आडव्या फटक्यासाठी जातोय, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करतायत. कारण की त्या साईडला क्षेत्र अगदी लवकर पार होते, तिकडे चेंडू वेगाने डिलिव्हर होते. परंतु आता डावखोर आहे आताचा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये अक्षय घाणेकर आणि आयकॉन आहे. आयकॉन म्हणून त्याच्या खेळाकडे पाहतोय आज प्रत्येक जण. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग प्रभाग क्रमांक 1 मध्ये देखील हा खेळाडू आयकॉन म्हणून यश वॉरियर्स टीम कडून खेळत होता आणि आता त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय, आता त्यांच्या विरोधामध्ये हा खेळाडू खेळतोय. 2 वर्ष वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू यश वॉरियर्स या टीम कडून खेळत असताना आताच्या या नॉकआउट सामन्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये एक चांगली बॅटिंग ची बाजू त्याने मजबूत ठेवली आहे. एक भरपूर चांगला माइंडसेट प्रवीण दादा साळुंके सध्याच्या घडीला लढवताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण की एक धाव भरपूर महत्वाची आहे. एक रन तुम्हाला थांबवावी लागणार आहे, चुका करून चालणार नाही. स्विच हिटचा प्रयत्न होता, सोडून दिले या बॉलला. पंचांना प्रश्न विचारतील अक्षय घाणेकर, परंतु पंच सांगतील येस इट इज अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती आहे, नाही समजला अक्षयला. खोलवर टप्प्याचा बॉल खेचलाय समोरच्या दिशेला. प्रवीणने महत्वाचा झेल आहे, प्रवीणने पकडलाय. भरपूर चांगले जज केले बॉलला. महत्वपूर्ण खेळाडू वैभव स्मृती संघाचा आयकॉन अक्षय घाणेकरला केलाय चले जाऊचा इशारा. मॅच अगदी प्रत्येक प्रेक्षकाला आवडेल अशीच होते मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला जर का वातावरण आपण पाहतोय, धोक्याचं वातावरण दोन्ही संघाच्या बाजूने. 6 धावा धावफलकावरती. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटर रंगलं होतं. प्रमोद वैती विपक्ष अक्षय घाणेकर. अक्षय घाणेकरचा फटका फसला, साथ मिळाली क्षेत्ररक्षक प्रवीणची आणि चांगला झेल आणि परतवलं त्याला मैदानाच्या बाहेर. अजय मोडक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी टीम कडून 1 गावाकराचे क्रिकेट खेळतात, परंतु आता वैभव स्मृती या संघामधून या लीग स्पर्धेमध्ये त्यांना खेळताना आपण पाहतोय. प्रमोद वैतू विरुद्ध कशा पद्धतीने बॅटिंग करतील अजय मोडक. हो, वेग भरपूर होता, बॉल सटीक होता, पायामध्ये होता, त्याला मात्र दिशा दिली आहे. सरकवलं बॉलला भूषंगी क्षेत्रामध्ये. 7च्या घरामध्ये धावफलक. गणेश शेळकेची बॅटिंग बघायची आहे. या मॅच मध्ये तो बॅटिंग करणार, 100% करणार. दिशा दिले अलॉंग द ग्रास. बॉल ट्रॅव्हल होते. रोहन बॉलच्या खाली अगदी वेगाने आला, फेकी देखील अगदी वेगाने होते. चांगला अडवले, परंतु 2 धावा नाही ते अडवू शकले. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. एक चूक तुम्हाला या सामन्यामध्ये विजयापासून दूर घेऊन जाऊ शकते. त्या चुका तुम्हाला थांबवायच्या. 2 षटकांची ते समाप्ती झाले. अखेरीस धावा धावफलकावरती 9. 2 गडी बाद टीम वैभव स्मृती. 12 मध्ये करायचे आहेत 12. भरपूर चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. या षटकामध्ये जर का कमी धावसंख्या आली तर शेवटच्या षटकामध्ये चुरस नक्कीच निर्माण होणार. संतोष साळुंखे
पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलून घेतात. संघ मालकाला विश्वास दाखवलाय, सांगितलंय आत्मविश्वास भरपूर आहे माझ्याकडे आणि स्वतः उतरलेत बॉलिंग ट्रॅक वरती. कशा पद्धतीने 6 चेंडू हाताळतील कारण की समोर आहे चॉईस खेळाडू वैभव स्फूर्ती संघाचा श्रवण कदम. एक मोठा फटका मॅच मध्ये हवा निघेल. एक निर्धाव चेंडू समीकरण जड करेल, थोडस बिघडवेल, अडकवेल. आडव्या बॅटने खेळायचा होता, सबमरीन डिलिव्हरी होती. इथे पंच बोटा कशाकडे करतायत आणि श्रवणची पावले आता मैदानाच्या बाहेर जातील. पहिल्याच बॉल वरती काय कट केले बॉलला. टप्पा पडल्यानंतर बॅटची खालची कडा घेऊन बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. श्रवण कदम देखील मैदानाच्या बाहेर येतोय. राहुल डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. कठीण परिस्थितीचे आदर्श खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु समोर कडवा आव्हान आहे. चांगला गोलंदाज आहे, अनुभव आहे, बरेच वर्ष क्रिकेट खेळले दोन्ही खेळाडू. कशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधामध्ये खेळ करतील या सामन्यामध्ये. नाही, राहुल डीजे पासून थोडासा लांब ठेवलाय चेंडू, नाही समजलेला त्याला. आडव्या बॅटने फटका प्रतिमे निघून गेलाय. राहुल डीजेची पॉवर या फटक्यावरती समजली. पूर्णपणे बॉलला येऊन दिलं. शेवटी बॅटचा फेस ओपन केला आणि आडव्या बॅटने बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या पलीकडे. मॅच मधली हवा थोडीशी निघाली आहे. 6 धावफलक पुढे धावला जाऊन पोहोचला 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावरती. हा षटकार थांबवणं भरपूर महत्वाचं होतं, परंतु राहुल डीजे जास्त वेळ शांत थांबणारा खेळाडू नाहीये, आक्रमक खेळाडू आहे. नऊ मध्ये करायचे आहेत 6. 9 बॉल आणि 6 धावेंची गरज आहे. हो, हा बॉल थोडासा बाहेरच्या बाजूला ठेवलाय, राहुल डीजे पासून लांब ठेवलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 8 मध्ये 6 करायचे आहेत. हे 2 चेंडू निर्धाव आले तर तरी सुद्धा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला तर रंजक होईल. हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठीमागे नाहीये, गॅप मध्ये बॉल एक टप्पा घेऊन निघून गेलाय सीमारेषेच्या पल्याड. एक वेगळाच आत्मविश्वास आणि वेगळीच बॉडी लँग्वेज घेऊन ज्या वेळेस राहुल डीजे वैभव स्मृती संघासाठी बॅटिंग करतो त्या वेळेस तो मैदानाच्या आतमध्ये एक वेगळा आणि आक्रमक दिसून येतो. अनेक वर्ष याच संघाकडून क्रिकेट खेळत असताना त्यांनी मोठमोठ्या मैदानांवरती स्वतःच्या नावाची वेगळी छाप सोडली आहे. तो राहुल डीजे या मॅच फिनिशर बनणार का? कारण की धावा आता बनवायचे आहेत 2, बॉल अजून शिल्लक आहेत 7. लोअर फुल टॉस बॉल, चेंडू हवेमध्ये. विक्की सोरगेने इथे कॅच तर जरूर पकडलाय. 6 मध्ये आता करायचे आहेत 2. 6 चेंडू 2 धावा, 6 चेंडू 1 धाव. अशा पद्धतीचे सामने देखील या खेळपट्टीवरती अनेकदा बनलेत आणि आता तर 6 मध्ये 2 करायचे आहेत. कोणत्या मुख्य गोलंदाजावरती विश्वास ठेवून त्याच्या हाती आता चेंडू सोपावतील?
प्रवीण वरती विश्वास ठेवलाय त्या 2 धावा रोखण्यासाठी. कशा पद्धतीने रोखेल प्रवीण. शिद्रुकवाडी गावचा हा सुपुत्र. आज जर का प्रवीणने या 2 धावा रोखल्या तर संघ मालक खांद्यावर घेणार एवढं नक्की. कठीण परिस्थिती सध्या गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला कठीण परिस्थिती सामोरी जावं लागणार आहे. एक चांगला खेळाडू स्ट्रायकिंग वरती अजयला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजले, जाळं विणलंय, गळ फेकायचा आहे, माशाला अडकवायचं आहे. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. क्षेत्ररक्षण अनोखं सजवलंय. प्रवीणचा हा बॉल पायामध्ये होता, दिशा दिली आहे आणि हा सामना जिथे संपवलाय. हव्या होत्या 2 आणि मिळाल्या 4. वैभव स्मृती संघ इनटू द फायनल मध्ये प्रवेश केला. वैभव स्मृती या संघाने इतिहास राहिलाय आणि इतिहास साक्षीदार आहे या संघाचा की वैभव स्मृती संघ कोणत्या लीग स्पर्धेमध्ये पाठीमागे हटणारा संघ नाहीये. तो अनेक स्पर्धेमध्ये दादा संघ देखील राहिलाय. गत वर्षीच्या स्पर्धेमध्ये याच संघासोबत याच सामन्यामध्ये यशवरे संघ पराभूत झाला होता. खर तर भरपूर सारी मेहनत, भरपूर सारा स्ट्रगल त्यांचा राहिला या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये. अगदी शेवटी हार स्वीकारावी लागते, हार पचवावी लागते. भरपूर सारी मेहनत संघर्ष राहिला याही वर्षी.